प्रस्तुत प्राप्त घटिका प्राप्तविडी कीर्तन निरूपण करता घेतलेला अभंग विश्वंदनी विश्वविख्यात महान साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगतवंदीने ज्यांना मानलं गेलं देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय महाराज. तुकोबराय महाराजांनी त्या काळामध्ये जगाला सर्व दातृत्व दिलं. दातृत्व देत असताना गाथा नावाचा पंचमवेद तुमच्या आपल्यासाठी सुपूर्द केला. तेही दान म्हणावं. त्या दानाच्या अनुषंगी तुम्ही आपण आज तागायत त्या तुकोबरायांच्या दानाच्या अनुषंगाने त्या ज्ञानाच्या अनुषंगाने या मृत्यू लोकामध्ये आपण जीवन जगत आहोत. कसं जीवन जगावं तुकोबरायांचा गाथा सांगतो. गाथ्यातून एक सुंदर असं निरूपणापर अभंग घेतलेला आहे. अभंग अनुभूतीपर प्रकरणातील तुकोबरायांना अनुभव आला. तुकोबरायांनी अनुभव घेतला आणि तो जगाला सांगितला. का सांगितला? काय गरज होती तुकोबरायांना सांगायची? तर संतांना कळवळा येतो मायबाप. बुडत हे जान न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. जन बुडतय ना त्याचा कळवळा संतांना असतो. संत जगाच्या कल्याणासाठी येतात आणि म्हणून तुकोबरायांनी अनुभव विशद करावा. विशद करत असताना तुकोबराय म्हणतात की बरवी ही वेळ सापडली संधी. वेळ लाभली तुकोबरायांना. मग वेळ कुठं कुठं लाभली? कुठे कुठे वेळ लाभली? वेळ लाभली तुकोबरायांना मृत्यू लोकांमध्ये मानव जन्म मिळाला ही संधी लाभली. मानव जन्म मिळाल्याच्या नंतर सत्सद विवेक बुद्धी तुकोबरायांच्या ठिकाणी दिली देवानं. त्या बुद्धीच्या अनुषंगानं संतांच्या पथावरती चालण्याचा योग यावा आणि त्या बुद्धीच्या अनुषंगानं भगवान तुकोबराय संतांच्या अनुषंगानं देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात की बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचितासी. माझ्या बुद्धीला माझ्या संचितानं सहाय्य करावं. बुद्धीला संचित सहाय्य करतं. संचितामधलं पुण्य सहाय्य करतं. त्या पुण्याच्या बळावरती आपले बुद्धी चांगली चालते. चांगल्या पथावर जाण्याची युक्ती सुचते. आणि अन्यथा जर कधी आपल्या संचितामध्ये पाप असेल तर पाप असल्याखेरीज माणूस चांगलं कार्य करीत नाही. पाप असलं तर सत्कार्य होत नाही, दान धर्म होत नाही, पंढरपूरच्या पायवाऱ्या होत नाही. पापच जाऊ देत नाही. होते पाप आळते. काय म्हणतात संत? पाप जर आळ असलं तर आपल्या करवी सत्कार्य घडत नाही. तुकोबरायांच्या संचितामधलं पुण्य एवढं बलाढ्य होतं. एका जन्माचं होतं. एका जन्माचं तुकोबरायांच्या संचितामध्ये पुण्य होतं नाही ना. तुकोबरायांच्या जर कधी विचार करायला गेलं जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. कोणाच्या बरोबर होते तुकोबराय? कोणाबरोबर होते? अरे देवाबरोबर होते. जे जे अवतार झाले त्या त्यावेळेस मी भगवंताच्या बरोबर अवतारित झालो. तुकोबराय एवढं पुण्य घेऊन तुकोबरायांच्या पुण्यानं संचितानं सहाय्य करावं. बुद्धी चालती व्हावी. बुद्धी चालण्याला भगवान परमात्मा सहाय्य करतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते. गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे जर कधी भगवान परमात्म्यानं तुमची आपली बुद्धी चांगलं चालण्यासाठी जर कधी सहाय्य केलं नाही तर आपली बुद्धी चांगल्या मार्गाला कधीच जात नाही. पण बुद्धी देणारा सुद्धा भगवान परमात्मा असतो. संचितामध्ये पुण्य असलं तर बुद्धी चांगली चालते. तुकोबरायांच्या संचितामधल्या पुण्यानं सहाय्य केलं. वेळ चांगली लाभली, संधी चांगली लाभली. बरवी ही वेळ सापडली संधी. मृत्यू लोकामध्ये मानव जन्म मिळाला ही देखील संधी. हे लक्षात ठेवा. ऐका ना, संधीचं सोनं केलं, सहाय्य झालं, पुण्यानं सहाय्य केलं आणि मग तुकोबरायांची पावलं चालती झाली. बुद्धी म्हणायला लागली चला तुकोबराया आता संताच्या भेटीकडे जाऊया. येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी. तुम्ही हरिपाठ म्हणणाऱ्या महिला मंडळ आहे. हरिपाठ म्हणता ना? हां, हरिपाठाला येतात. गुरुपरंपरेचा पहिलाच अभंग जर कधी उलगडून पाहिला. सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. येणे पण ते माझी चालली पाऊले सापडिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना. ठेवीला कर संताच्या भेटीची वेळ जवळ येते ना मग पाऊलं चालायला लागतात. येणे पण ते माझी चालली पाऊले
दर्शन झाले संताबाई सापडिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तुझा ना ठेविला कर भोजना मागती तूप पावसर पडला विसर स्वप्ना म्हणजे काय कडे उपजला अंतर आहे म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची मला तुम्हाला इथं न्यायचंय बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी संताची भेट होते संत मंत्र देतात ज्ञानाने प्रकाशित करतात अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनम शलाकया चक्षुरुन्मीलितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः संतांनी जर कधी मस्तकावरती हात दिला तर अज्ञानरूपी अंधकार दूर होतो आणि ज्ञानरूपी प्रकाश त्या प्रकाशामध्ये सच्चित आनंद स्वरूप भगवान परमात्मा सरळ दिसायला लागतो आणि म्हणून येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी संताच्या पायाचं दर्शन झालं एकदा का संताच्या पायाचं दर्शन झालं आई ऐका ना परिणाम सांगितले तुकोबरायाने संताच्या पायाच्या दर्शनाचा परिणाम असा आहे की त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड माझ्या ठिकाणी षडविकार रूपी दारिद्र्य होतं संताच्या पायाचं दर्शन झालं षडविकार रूपी दारिद्र्य गेलं दोष होते दोषही गेले त्याची काळे पिंड पुनीत झाला हा देह संताच्या पायाच्या दर्शनानं संताच्या आशीर्वादानं हा देह पुनीत होतो याची काळे पिंड पुनीत झाला पण कधी येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी संताच्या पायाचं दर्शन झालं देह पुनीत झाला तुकोबराया शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी या मृत्यूलोकाचं शाश्वत सत्य सांगितलं ऐका तुका म्हणे अवघा झाला व्यापार आली रजार पडासी मृत्यू लोकामध्ये तुमची आपली येरझार चाललेली तुम्ही आपण व्यापार करण्यासाठी आलेलो आहेत बाजार करण्यासाठी आलेलो आहेत मग सांसारिक व्यापार आणि सांसारिक बाजार जोडण्यामध्ये इतके मग्न आहेत की तो व्यापार आपल्या सोबत येणारा नाहीये तुकोबरायांनी व्यापार केला तर तुकोबरायांचा व्यापार जर कधी म्हणायला गेलं तर संतांचा व्यापार कोणता आहे आपणही धन कमवतो संतही धन कमवतात संतांनी कमवलेलं धन कोणतं पायोजी मैने राम रतन धन 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 पायो घर न खुटे चोर न लूटे खर्च न खुटे चोर न लूटे दिन गिन बढ़त सवार पायोजी मैंने दिन गिन बढ़त सवार पायोजी मैंने राम रतन धन पायो पायोजी मैंने राम रतन धन पायो संतांनीही व्यापार केला रामनामाचं धन जोडलं एवढं धन जोडलं तुकोबरायांचा देह इतका पुनीत झाला तुकोबरायांचा देह इतका पुनीत झाला हरिपाठामध्ये तुम्ही म्हणणारे लोक हरिपाठ तुमचा पाठ आहे म्हणून तुम्हाला एक एक प्रमाण सांगतो हरिपाठ कीर्ती बोला ना पुढे काय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा तुकोबरायांनी हरिपाठ कीर्ती मुखाने गायली मायबाप त्या संतानाचा ज्ञानाचा प्रकाश दिला नामामृत दिलं त्याचं इतकं भजन केलं त्या देवाचं देह इतका पुनीत झाला सच्चिदानंद स्वरूपाला पोहोचले आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुकोबरायांनी सच्चिदानंद पदवी घेतली आणि सदेह वैकुंठाला
गेले. इतका देह पुनीत झाला आणि तुकोबरायांचा तो अधिकार या चरणावरती जुळतो की तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली येरझार फळाशी. तुकोबरायांची येरझार फाडाला आली. तुमची आपली कितपत आली ते अजून आपल्याला सुद्धा कळलेलं नाही. विठाला पवित्र पुण्यवान भूमी श्री क्षेत्र वडणे आणि आपल्या गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 20वे आणि 20व्या वर्षाला दुसऱ्या दिवसाची कीर्तन जेव्हा माझ्या वाट्याला आली. आजचं कीर्तन दातृत्व ज्यांच्याकडे आहे हरिभक्त पारायण भगवान दामू पाटील विलास गोरख पाटील यांच्याकडे होती. संध्याकाळची संत पंगतही भगवान दामू पाटील हरिभक्त पारायण त्यांच्याकडे होती. सुंदर असा साऊंड आमचे मिलिंददादा तामधरेकर यांचा तर विषय असा गहन आहे. सुंदर असा साऊंड मिलिंददादांचा आहे. मिलिंददादांचं हातावरती त्या साऊंड मातेची कृपा म्हणावी नाही का. सुंदर. मग म्हणाल तुम्ही महाराज या स्टेजनावर तुम्ही बसता पाडली ना. नाही आम्ही जर आलो नसतो तर तुम्ही जर आले नसते तर आम्ही कीर्तन केलं नसतं. आज एक विशेष पर्वणी म्हणजे आई आशापुरी माता आशापुरी वारकरी भजन यूट्यूब चॅनल दादाश्री आलेले चंद्रकांत दादा पाटील दमानेकर हल्ली मुक्काम धुळ्याला आहेत. बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचितासी येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापाई. आता अभंगाकडे वळण्याच्या अगोदर तुम्हाला एक सूचित करतो. ज्या ज्या वेळेस विठ्ठल नाम घेतलं जाईल ज्या ज्या वेळेस हाताने टाळी वाजवण्याचं सांगितलं जाईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन झालं पाहिजे. ऐका ना कीर्तन श्रवणासाठी तुम्ही आपण आलात ना मायबाप. या 1 तासामध्ये आपल्याला देवाचं चिंतन करायचं देवाचं नामचिंतन करायचं. संतांनी त्या भगवान परमात्म्याला कसं आळवलं कसा त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली कोणती साधना केली कोणत्या साधनाच्या अनुषंगाने भगवान परमात्मा त्यांच्या घरी नांदायचा ती सगळी साधना ऐकायची. मग साधना ऐकत असताना जरा फ्रेश मूडमध्ये आणि जर तुम्ही फ्रेश मूडमध्ये नाही बसले घरनं दुखणं जर डोकावर लय उन्हात घरना ताण आणि मग आठे बसल्या ते घरनं विषय डोकामा आणि मग तुमले आठे कीर्तन बेंबीच्या देठापासून सांगणारा महाराज काय सांगतो ते कळणार नाही. सगळं जाईल डोक्यावरनं. कसं जाईल डोक्यावरनं. त्यामुळे मन कसं करा. हो तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे. चित्त निर्मळ करावे लागेल आणि शुद्ध अंतकरणाने बसला तर मी काय सांगतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ऐका. गायन ती देवा किल गीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भाग्य स्वर्ग पदमार्ग भूते भवन्ति भूया पुरुषासुरत्वा. श्लोक सुंदर गायला. गायन ती देवा किल गीत कानी स्वर्गाधिक देवाधिक गायन करतात. काय गायन करतात. स्वर्गाधिक देव म्हणतात महाराज या भारत भूमीमध्ये जन्माला आलेला जीव भाग्यवान आहे. या भारत भूमीमध्ये जीव जन्माला आला तो भाग्यवान आहे. आणि या भूमीमध्ये जन्म घेणारा जर कधी नरकाला जात असेल तर मग हे चुकीचं आहे. या भूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर तुम्हा आपल्याला सच्चित आनंद स्वरूपाला पोहोचता येतं. नव्हे तर भगवान परमात्म्याच्या सत स्वरूपाला सुद्धा पोहोचता येतं. आपल्याला उदाहरण माहिती. तुकोबाराय पोहोचले काय ज्ञानोबाराय पोहोचले दगाजी बापू पोहोचले अरे कृष्णाजी माऊली महाराज पोहोचले. अनादि करून संत मांदियाडीचा जर कधी विचार केला त्यांनी या देहाचा उपयोग केला आणि सच्चित आनंद स्वरूपाला पोहोचले.
मग आपल्याला जाता येणार नाही? हो जाता येईल. ही भूमी तेवढी पवित्र आहे. कशी आहे ही भूमी? पवित्र आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. या ठिकाणी सत्य अहिंसा सगळ्यांचा पावलो पावली डेरा लागतो. हा भारत देश पवित्र आहे. इतका पवित्र आहे, संत सांगतात पवित्र ते कुळ पावन जन्म घेते, हरिदेवास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन देते, हरीचे दास जन्म घेते, देते हरीचे दास जन्म घेते. या देशाचं पावित्र्य सांगण्याचं कारण काय? तर तुम्हा आपल्याला मृत्यू लोकांमध्ये भारत देशामध्ये जन्म मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? तुम्हा आपल्याला जन्म मिळालेला आहे, पण तो आपण असाच वाया घालत आहोत. हाय संसार, हाय संसार, हाय संसार. त्या संसाराच्या पायी आपला जन्म वाया जात आहे, वायाला जातोय. अरे ऐका ना, या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर पंढरपूरची पायवारी सांगितली, काशी तीर्थक्षेत्र सांगितलं, अरे 12 ज्योतिर्लिंग सांगितली, अनेक तीर्थ सांगितले, पण आपल्याला ते कळत नाही. कोणी पैशाभावी जात नाही, कोणी वेळेअभावी जात नाही, कोणी संसाराच्या अभावी जात नाही. इतके संसारामध्ये मग्न. आता जर कधी मी विचारणा केली तुम्हाला, पंढरपूर कितला लोक गया? 90%. बाबासने उत्तर दिलं 90%. आत्ताच रिझल्ट लाई देस तुमले. चला वर हात करा बरं. 90%. बाबा 5%. कितला आहेत का? किती लोक? अरे फक्त इथेच जर कधी आम्ही झारा मारला ना, लगेच गळत. 5% लोक पंढरपूरला गेले, बाकी काही जाशात. याला तर संसार म्हणतात महाराज. तो सुटत नाही, संसार सुटत नाही, आणि तो प्रपंच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. ऐका ना, आशेच्या मारे तुम्ही आपण या संसारामध्ये एवढे रत झालो. हा संसार आपल्याला सोडत नाही ना, आपण त्याला सोडत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुमचा सुटला का? आमचाही सुटत काय? आमचाही सुटत नाही, तुमचाही सुटत नाही, पण प्रयत्न केले पाहिजे. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संतांनी फक्त आपल्याला जाग करण्यासाठी त्यांचे अनुभव सांगावा, आणि त्या अनुभवाच्या बळावर आपल्याला वारंवार आपला माइंड फ्रेश होतो, ब्रेन वॉश होतो. पण वर्षानुवर्ष सप्ते चालून सुद्धा आपल्यावरती जर कधी परिणाम होत नसेल, वर्षानुवर्ष कीर्तन ऐकून जर कधी आपल्यावरती परिणाम होत नसेल, मग असं म्हटलं जातं, काही लोक ते इथला बिलिंदर शेत त्या आसा उन्हात आणि असाच मशानभूमीला निघी घ्या. त्यासले पंढरपूर माहीत नाही, काशी नाही माहिती, कुठली वारी माहीत नाही ना, सप्ताना दान धर्म माहिती. त्यासनी बस खाईले हो, पिले हो, लोईले हो. त्यासना व्यवसाय काय? खाईले हो, पिले हो, लोईले हो. ऐका ना, तेवढ्यावरती भागत का? आपली एक साधी म्हण आहे, जन्माला आला, तुम्हीच म्हणा ती, मी नाही म्हणाव. जन्माला आला, पाणी भरून भरून मेला. मग संसारमध्ये आपण काय करतोय? लेकर बाळ लवा जमा या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण या संसारामध्ये सुख नाही. संसारामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कुठे. जाऊ द्या. वडनेकर, वडण्याची काय परिस्थिती ते सांगा बरं का. लग्न झालेला सुखी का बिना लग्न वय? काय म्हणणं आहे तुमनं? बिन लगीन होईल मग तू वने वने बन की राहिना ना. या देवले नवस करू का त्या देवले नवस करू, मारुती समोर उभा राहतो. मारुती राया, अरे मन जमू दे. मारुती म्हण, ओ भाऊ मी दख नाही म्हण, तू न करत तो नाही ना बाबा. जो देखे सो
दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे हे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे. अरे ज्याला पाहिलं तो दुखी आहे. वडनेकर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल ना तर तुम्ही सकाळी उठा, इथं मंडप मध्ये या आणि समोरतून एखादा काका जाईरा नव्हे तुम्हाला परिचय त्याला हाक मारा, काका जय हरी. तो काका जय हरी केल्याच्या नंतर तुमच्याकडे हाडूच पाहतो. तो त्यान तान मारास, घरतून डटाळेल रास, मजूरनाकडे दौडस, मजूर टाया देत नाही, मग पुन्हा घर जावाना धाक रास त्याले कसा घर जाऊ. ऐका ऐका ना, जो त्याला जर कधी विचारलं आणि त्याने कधी उत्तर दिलं म्हणलं महाराज कुठं चालले, काही नाही रे दादा मजूरकडे जाई राहिनो. एवढं कुत्रासारखं ऊन पडी राहीन, मजूर कामले नेटत नाही. मजूर काय म्हणत दुपारना 11 वाजापर्यंत येसूत ते येसूत पण 300 रुपया रोज लेसूत. हो म्हणा बापरे, बरोबर रोज सांगा का मी रोज बरोबर शे ना. हा 8 ते 11 300 रुपया लेसूत, मग ते जास्त 500. हो म्हणा बापरे, खालून हाताला 500 रुपये रोज आहे. ऐका ना, एवढं ताण संसारामध्ये आहे का. जो देखे सो दुखिया बाबा नाही रे. अरे ज्याला पाहिलं तो दुखी आहे. लग्न व्हायला सुखी नाही आणि बिना लगीन व्हायला सुखी. लग्न व्हायला घर जावाल व्यास, लग्न व्हायला घरी जायला घाबरतो. काबर पपुटा राजगरमा, घरी जायला का घाबरतो पपुटा. गरमा पाय का दारमा पाय, ताई ना टर 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 टरा 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 हाय काय नाही ते काय नाही ते काय नाही हाय काय नाही तुमले का नाही समजतच नाही. जर कधी त्याला नाही समजतं ते तुमले लायता त्याला जर व्यवस्थित वेळेवर समजी जात तो तुमले घर लायताच नाही. काय ऐका ना, त्याच्या मागे एवढा टणा नाही. आप्पा दाखलपणे दल्ली सांगे माय मन माय मा. लहानपणी छोटा असायचो, आई सांगायची मन नाव रामकृष्ण, आई प्रेमाने राम्या म्हणायची. राम्या काय म्हणे माय, राम्या बेडुकला दगड नको मारू. काय म्हणता तुम्ही नाही राही डेडेर राम्या डेडेरला दगड नको मारू. मायल म्हटलं का बा नको मारू. तो जीव घाबरे. माय म्हणे भाऊ दगड मारशी ते बायको मुक्की बेटी. काय म्हणे माय, दगड मारशी ते बायको मुक्की बेटी. तो जीव बी आहे. आता असा जीवस मारी तरी दे तू विठाला. मी तुम्हाला का रिझवतो या गोष्टीकडे की संसारामध्ये सुख नाही तर दुःख आहे. काय आहे, दुःख आहे. लेकर बाळ लवा जमा एवढा जोडला काकानं. 4 पोरांनी काय केलं, सगळ्यांची प्रॉपर्टी सर्वांना घरे एकदम भारी अॅक्युरेट बांधून दिलं. प्रत्येकाला स्लॅबचं घर, प्रत्येक ना हिसामा 10 एकर जमीन. गडगंज संपत्ती उभी करून दिली काकानं. गडगंज संपत्ती उभी करून दिली, पण शेवट काकानी बंगालनी फाडणी वहिनी. काकानी काकूनी पोरेशनी वाटा पाडा. दल्ला दल्लीने कोणली पुरे बठ्ठान बठ्ठा चूक. काबर चूक, ताईस ना ऐक न पडस. पुढे जायला निघाला, लहाना म्हणतो मी ठेवतो. ती म्हणा आपली उक्तलेलचे का. काय म्हणते ती लहानी, तू ना एकला ना मायबाप शेत त्याच ना नाही शेत. वाटा पाडला जातो आणि ठरवलं जातं. दल्ला दल्ली 1 महिना. चलो मुसाफिर बिस्तर बांधो, गोदडे जमाने की वेळ आई है. या घरून त्या घरी जायला महिनाभर तो येत आहे. महिनाभर ना दल्ला त्या घर, महिनाभर ना दल्ला त्या घर, दल्ली त्या घर. एक गावले शेजारी होतात, दोन्ही पोरे आणि दल्ला दल्लीस ना प्रसंग उन्हावू. या पोऱ्यांगर दल्ला, या पोऱ्यांगर दल्ली. दल्ला दल्ली समोर, दल्ली दल्लाली सारा करी.
दल्ली म्हणे जेवण काय का, दल्ला म्हणे काही नाही, काही बरोबर नाही, बरोबर टाईमवर देत नाही. दल्लाले जोसमा बोला आणि ताप नाही. जोरात बोललो म्हणजे बोलला म्हणजे मजमॅनकर मी सून ऐकली, सून न जर ऐकलं बरोबर देत नाही का मी. दल्ला हळूच करे सांगे बरोबर टाया नाही. दल्ली म्हणे काय करे, दल्ला गाणं म्हणे. अरे एवढी प्रॉपर्टी जोडून दिली, एवढी संपत्ती जोडून दिली आणि त्या लेकरांनी शेवटी तुम्हाला वेगळं काढून द्यावं. आणि या संसाराच्या सुखासाठी तुम्ही जर त्यांच्यामध्ये सुख पाहत आहेत पण त्यांच्याकरवी दुःखच मिळतं. सुख पाहिजे असेल कुठे निघा, संतांच्या ठिकाणी निघा. सुख पाहिजे असेल भगवत चिंतनामध्ये लागा, मंदिरामध्ये येऊन बसा. आता तुम्ही 1 तास इथं बसला, इथं सुख आहे. विसरले तुम्ही सगळं काही, जो काही प्रपंच, जो काही तुम्ही लवाजमा जोडलेला आहे, जे काही दिवसाचा ताण आहे तो इथं आल्याच्या नंतर माणूस विसरतो. अतिशय का तुमले आठवण का अजून बी द्या मी कुलूप लावू नको नाही माय झटका नाही ना, नाही ना. चित्त या ठिकाणी शुद्ध होतं, या ठिकाणी शांत होतं भगवत चिंतनामध्ये. आता बघा ना मोबाईलचा काळ आहे, मोबाईलचा काळ आहे. या मोबाईलच्या युगामध्ये तुम्ही आपल्याला एकमेकाला मोबाईल शिवाय फुरसत नाहीये. हे काही लोकांचं आपलं जमत नाही मोबाईल पाहिल्याशिवाय. तुम्ही समोर बसावं, मित्र समोर बसतात, ते व्हॉट्सअपले मेसेज करतील का रे बरंशे का रे, ओ तू ना जोडे बटेल येणार तू काय. जवळ बसल्या बसल्या समोर एकमेकांशी गप्पा मारत नाही. पण ऐका ना, या कीर्तन परंपरेने तुमचा मोबाईल सोडलेला आहे. या 2 तासामध्ये तुमच्या हातात मोबाईल नाही. याला म्हणावं सुख, पारमार्थिक सुख. या सुखासाठी जर कधी तळमळ करत असाल तर संत मार्गदर्शन करतात. सुखाला की जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसे जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसर. संसारामध्ये सुखाची प्राप्ती फक्त एक भ्रम आहे आणि तो भ्रम दूर करण्यासाठी संत मार्गदर्शन करतात. संतांनी म्हणावं पंढरपुराला या मग सुखरूप व्हाल, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्म जन्मीचे दुःख विसरसी. त्या भगवान परमात्म्याचे पाय पाहिले एकदा का, त्याच्या पायावरती मस्तक ठेवलं, मग माणूस सर्व काही विसरतो महाराज. पंढरपूरच्या पायवारीला आणि पंढरपुराचं सुख पायवारीचं बघाच तुम्ही एकदा. याच सोडा संसारात आहे बरं का, सोडा संसार आणि पंढरपूरला निघा. करा हात वर बरं कोण कोणी, त्यासले इचार न पडी. यासले कधी सांग ताईले इचार न पडी. पंढरपूरला जायला आणि भक्ती करायला वेळ नाही आपल्याकडे, नाही का. बघा ना, ही साधना जोडल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्याला त्या सत्स्वरूपाला पोहोचता येतं, त्याच्या स्वरूपाला. ही साधना सोपी आहे. संसार सांगितला ना, साधना अशी सांगितली जाते, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतर. ही साधना सोपी सांगितली. संसार कठीण आहे, संसार कठीण आहे तरी सुद्धा. आणि संसारातली एकही गोष्ट सोबत येत नाही. रिझल्ट आहे संसाराचा, एकही गोष्ट सोबत येत नाही. आपल्यापेक्षा रावणाने इतका मोठा संसार केला, इतका मोठा संसार केला, आपलं एकच घर स्लॅब नशे काय. रावणाची जर कधी संपत्तीचा विचार करायला गेलं, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची जेथे सोना नागरे होतात, एकच ताईशे काय 80,000. एवढा मोठा संसार रावणाचा, पण रावणाचा एकही वस्तू सोबत नेता आली. सांगाती कवडी नेलेला आहे, सांगाती कवडी. रावणानं कवडी नेली नाही. वडनेकर सांगा ना मला, तुमच्या गावामधून एखादा काका गेला का सर्व संपत्ती कमवली होती, आपतेष्ट सोयरे धायरे जमले, सर्वांनी संपत्ती खनी डोकावर धरी, काका ऐतून थुनी लईचा जाय असं असं होणारच नाही महाराज. ना वडण्यात झालं, ना नंदुरबार जिल्ह्यात होणार, ना धुळे जिल्ह्यात होणार. जाऊ द्या ना, या मृत्यू लोकात कुठेच होणार नाही. कोणी सोबत नेणार नाही, नेणार नाही, सोबत नेणार नाही, नाही नेणार, नाही नेणार. पण ते जोडण्यासाठी एवढी धडपड चाललेली आप्पा, जे न्यायचं नाही ते जोडण्यासाठी धडपड चालू आहे. जाऊ द्या ना, आता फुकट ना भांडा बेटी राहणार. 400 महिन्यामध्ये तडापडी जातस.
भांड असले 400 महिना मग पडी पडी तडा पड जातात तरी म्हणे माया इथल्या लाईन उभ्या राहते इथल्या लाईन उभ्या राहते तो काका पाणी पुरावस ती माय घाम पुसस आणि लाईन माज उभी राहस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण नेसूद नाही चहा नेसूद नाही पाणी नेसूद नाही टिकली पावडर आरसात्यात विसरीत जा ऐका सर्व 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 ताण भोगून त्या डिबरास ना करता लाईन मा उभा राहतात आमल्या आट्या आराया मारी मारी सांगणं पडत चला कीर्तन चालू आहे घे पुढे सरका आठेनी पुढे सरकत जठे जिथं उद्धार आहे जिथून उद्धार होणार आहे तिथं आपली पुढे गर्दी नाही पण जठे आपला काही सोबत येणार नाही तठे एवढी गर्दीशे मना नंबर पुढे त्या नंबरासाठी झगडे चाललेले आहेत महाराज ऐका ना नश्वर गोष्टी सोबत नेता येत नाही त्याच्यासाठी आपण धावतोय संसार या संसारामध्ये मानव देह मिळाला ही संधी आहे नश्वर गोष्टीसाठी धावतोय त्या नश्वर गोष्टी सोबत येणार नाही मग नश्वर गोष्टी सोडा मानव देह हा सुद्धा जाणार आहे कसा आहे जाणार आहे याला वेळ मिळाली किती वेळ मिळाले संत सांगतात अल्प आयुष्य मानव देह वेळ कमी मिळाला अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते भाई का वेळ किती भजन करायला ऐका ना वेळ किती आहे संसार कराच सोडू नका सांगितलं नाही संतांनी कामामध्ये काम काही म्हणा राम राम पण या मनाला सांगा बाबा रे भजन कर वेळ थोडी आहे भजन कर देवाच्या भजनाला लाग मन लागत नाही महाराज मन बिलिंदर आहे मन इतकं बिलिंदर एक जुना दृष्टांत आहे राजानं बकरी पाळली पकडले आहेत म्हणे बाबा म्हणे राजानं बकरी पाळली तिचा नियम ठेवला राजानं दवंडी दिली म्हणले ऐका माझ्या बकरीचं जो कोणी पोट भरून आणेल त्याला 5-6 गावांची जहागीर देईल हो गाव मा दवंडी पिटाय नाही वडनामा आणि सुटणार लोक राजांजोगी गर्दी 5-6 गावांची जागीर मिळणार आहे गेले रांगा लागायला लागल्या म्हणले महाराज मी चारून आणतो बरेच लोक घेऊन जायला लागले पहिला घेऊन गेला चारली दिवसभर चारली फिरला हिरव्यागार कुरणात नेली बकरी चरली दिवसभर चरली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चरली आणि राजाकडे घरी आला म्हणले महाराज मी चारून आणली म्हणले भरलं का रे पोट बकरीचं म्हणले हा मग परीक्षण करावं लागेल म्हणले करा परीक्षण राजानं हिरवी जुडी घ्यायची आणि बकरीची परीक्षण करायचं हिरवी जुडी घ्यायची आणि बकरीचं परीक्षण करायचं बकरी म्हणे मी भरपूर जेल ते खात नाही बकरी ते हा बकरी पुरतच मर्यादित राहू देत विठाला राजानं परीक्षण करावं बकरीच्या समोर जुडी न्यावी आणि बकरीनं तोंड लावावं नाही असं झालं नाही बकरी तोंड लावतेस लावलं बकरीनं तोंड राजा म्हणायचा नापास निघ बकरीनं खाल्लं ना तिचं कुठं पोट भरलं असे अनेक आले माय बाप अनेकांना बकरीचं चारायचा प्रयत्न केला बकरीचं पोट भरलं नाही एक हुशार घ्या मनासारखा तुमनं कसाल कोणा सांगू आमनंच सांगणं पडत कोणासारखं यासनासारखा आमना रामाबाने तुमनावर ध्यानशी हुशार गेला कोणासारखा यासनासारखा का हुशार गेला म्हणलं राजे साहेब मी चारून आणतो म्हणल्याच्या नंतर बकरी म्हणे दग भाऊ असे अनेक आले आणि अनेक घेऊन गेले तू कुठला नवीन जा घेऊन जा तो म्हणे देते खरी अहो जरा हुशार होता यानं काय केलं बकरीला हिरव्यागार कुर्णामध्ये नेण्याच्या अगोदर बकरीसाठी यानं एक उतारनं जोडलं काय एवढी शेमटी का फोकाटी जळगाव जिल्हा मग फोकाटी ते शेमटीने म्हणू देत बाबा फोकाटी सांगा फोकाटी शेमटी घेतली हिरव्यागार कुर्णामध्ये नेली लावलं तोंड बकरीनं दन्न दिसे वा काय जोर मध्ये देव लावलं तोंड दन्न दिसे लावलं तोंड दिनभर मा बकरीला येडी कर टाकी म्हणत त्यांनी काय केलं बकरी येडी वेगळी येडी संध्याकाळपर्यंत बकरीचं उतारणच केलं त्यानं लावलं तोंड इतकं उतारणं केलं बकरीचं ऐका ना संध्याकाळी येडी झाली बकरी आणि येडी झाली ती बकरीला राजासमोर उभी केली म्हणले राजा साहेब बकरी चारून आणली राजा म्हणले चारीला ना म्हणलं हा पोट भरलं म्हणलं हा तपासणी करून पहा
तपासणी करण्यासाठी राजानं हिरवीगार जुडी आणली. हिरवीगार जुडी आणली. हिरवीगार जुडी आणली आणि राजानं त्या बकरीच्या त्याचं काहीतरी मस्त रचना रचली. बकरी मध्यभागी, राजा साईडला आणि हा चारणारा तिच्या साईडला. बकरी मजमा आता धरल्या बकरी मी असे उभे केले. राजानं पुढे हात करावा, बकरीनं जुडीकडे पाहावं आणि यांनी काठीकडे दाखवावं. याच्या काठीकडे पाहायची आणि जुडीकडे पाहायची. बकरी मनातल्या मनात म्हणायची, आता खाईन तर अजून खाईन. दिनभर खाल्लंच होतं ना तिने. खाईन तर अजून खाईन, खासू ते आखो खासू. बकरीनं तोंड लावलं नाही. राजा म्हणे, पास जा, तुला 5 गावांची जहागीर दिली. मनाला काय करावं लागतं? हा दृष्टांत. त्या जागेवरती बकरीच्या ठिकाणी आपण आपलं मन ठेवावं. मनाला चटके द्यावे लागतात, तेव्हा ते मन वळतं. नाहीतर मन इतकं बिलिंदर आहे ते ऐकत नाही. मी सुंदर एक भजन म्हणतो, ऐका. हो पापी मन करले भजन, अरे मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. क्यों करता तू मेरा मेरा, करता तू मेरा मेरा. ना कुछ तेरा ना कुछ मेरा, म्हटलं गेलं. हो पापी मन करले भजन, मौका मिला, संधी मिळाली. संधी मिळाली ना, मानव देह मिळाला ना. मौका मिला है तो करले जतन. इथून गेला मग पश्चाताप, इथून गेला मग पश्चाताप. बाद में प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. पिंजऱ्यातून निघाला एकदा का गेला मग पश्चाताप. ऐका, वडनेकर जाऊ नये, एखादा बाबा गेला जाऊ नये. या 8 दिनमध्ये नको जावायला पाहिजे, काय सप्त्यात प्रॉब्लेम येतो. ऐका ना, जाऊ नये पण गेला. तुमच्या गावामध्ये किरडीच्या मागे चालता चालता असं म्हणतात का, राम बोलो भाई राम म्हणतात का? असं राम बोलो भाई राम झाला तर राम बोलो भाई राम म्हणतात. मला ते आश्चर्य वाटतं आप्पा. आता ते मढ झालं, ते आता ते अचेत आहे, त्याच्यात चेतना नाही. त्याला सांगितलं जातं राम बोलो भाई राम. बोडवणी घ्यायला जाणारे 2 लोक जातात कोटेनला, इथं बोडवणी दुडातून, हा सोनगीर जोडे चला बोडवणी आणतात. मग बोडवणी घ्यायला जाणारे त्या लोकांना विचारतो, सुती का बरं आणता बरं? बांधायला. सुती कशासाठी? बांधायला. बांधला जातो. ऐका, त्याला किरडीवरती ठेवला जातो. पायापासून कमरेपर्यंत, कमरेपासून छातीचा पिंजरा आणि छातीपासून तर हे मुंडकं सुद्धा त्याचं बांधलं जातं. किरडीला मागे 2 दांडके असतात ना, त्याच्यामध्ये हे मुंडकं असं बसवलेलं असतं, फेट्ट बसवलेलं. आणि त्या मुंडक्याला सुद्धा दोऱ्यांनी बांधलेलं असतं. मुंडक्यांना सुद्धा दोऱ्यांनी बांधलेलं आहे. बांधला गेला, उचलला, झाला सर्व विधी. उचलला, 4 खांदेकरी येतात, धरतात, चालायला लागतात. चालता चालता 4ही खांदेकऱ्यांचा तोल जातो. कोणी ठेंगणा असतो, कोणी उंच असतो, त्यांचा टाळमेळ एकसारखा नसतो. चालता चालता ते प्रेत मध्ये हालतं. हे प्रेत मध्ये हालतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. तो मागून अवकाड्या करून सांगतो तो काका, राम बोलो भाई राम.
हे मड वरती पडल्या पडल्या इतकं बांधलेलं तरी बी इतकं बांधलेलं तरी कसं म्हणतो ते काय विशेष आहे भाऊ तो अवकाड्या करून सांगतो राम बोलो भाई राम ते मड काय म्हणतो ये नाही माझं काम मी आयुष्यभर घेतलं नाही बाद में प्यार बचताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा अरे वेळ मिळाला फावला मिळाला संधी मिळाली फावली मिळाली आउट हात का मानव देह हरी ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया कमल मुख इमारती खाने को दिया आज तो सुंदर भोजन होतं कमल मुख खिचडी खाने को दिया कमल मुख अजून कमल मुख तपकीर लगाने कमल मुख इमल समजी घ्या तुम्ही इमल अरे ऐका ना कमल मुख त्याच्यासाठी दिलं नाहीये कशासाठी दिलंय कमल मुख राम भजन को दिया ऐका ना मानव देह देवाने भजन करण्यासाठी दिला ना केवळ छंद पुरवण्यासाठी आपण त्याला छंद पुरवण्यासाठी वाया घातला वेळ फावला मिळाला संधी सुद्धा गोड मिळाली मानव देह मिळाला ही संधी आहे या मानव देहाला आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करता येते दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग तुकोबराय सारख्या संतांनी या सर्व संधीचं सोनं केलं जाणलं परम तत्व जाणलं संसाराचं मर्म जाणलं संसारामधली एकही गोष्ट सोबत येणार नाही हा संसार नश्वर आहे इतका जाणला त्या काळामध्ये 64 लाखाची संपत्ती जगाला दान करून दिली एकही गोष्ट सोबत येणारी नाही तुकोबरायांनी दान केलं आणि दान केल्याच्या नंतर भगवत भक्ती इतकी केली त्या संधीचं सोनं केलं संचितातल्या पुण्यानं सहाय्य केलं संचितामधलं पुण्य सांगतो ऐका जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर तुकोबराय त्यांच्या बरोबर होते जे जे अवतार झाले पण ऐका ना पहिला अवतार ऐका कोणता अंबऋषीसाठी जन्मसोशी आले दृष्ट निर्धारिले किती अंबऋषीचा जन्म चला पुढचा जन्म पूर्वी हिरण्यकश्यपूच्या कुडी नामा जन्मला भूमंडळी तेथे हरिदास्य करी तेने तोषला श्रीहरी तुकोबरायांचा जन्म संचित सांगतो तेने तोषला श्रीहरी पुढच्या जन्मी नामा तो अंगद भक्ती भावे तोषविला राम सद्गद आता त्रेतायुगामध्ये आलो चला द्वापार युगामध्ये तिसऱ्या जन्मी नामा उद्धव जन्मला कृष्ण भक्ती करोनी मान्य पै झाला 4 जन्म हे झाले अंबऋषीचा आणि हे 3 जन्म प्रल्हाद उद्धव आणि अंगद किती झाले 4 जन्म तुकोबराय नामदेवरायांच्या रूपाने जन्माला आले नामदेवरायाच्या रूपाने जन्माला गोनाईच्या तपासाठी आणि नामदेव आले पोटी महाराज ऐका ना नामदेवरायाचा जन्म आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या एवढं पुण्य संचित तुकोबरायांच्या संचितामध्ये होतं त्या पुण्याच्या बळावरती तुकोबरायांना त्यांच्या बुद्धीला चालना मिळते पुण्य बुद्धीला चालना देतं आणि तुकोबरायांची पावलं चालती होतात आणि त्या संधीला तुकोबराय अनुसंग सांगतात तो अनुभव ती मिळालेली संधी तुमच्या आपल्या पुढे जाहीर करतात तुकोबराय बरवी वेळ सापडली संधी